आलं होतं पहारा देण्यासाठी, बट आम्हाला इकडे रेस्क्यू टीम भेटली. रेस्क्यू टीम कशासाठी आली होती, कारण की इथे एक बैल अडकलेला आहे. आम्हाला सुप्रभात मंडळी. सो फायनली रात्रीचा मुक्काम दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये होता. मागच्या वर्षी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये विकटदुर्गाचा प्रवास केला होता, पण तो टॉय ट्रेनच्या पटरीने माथेरान मार्गे. त्याच्यामुळे आपल्याला कड्यावरचा गणपती बाप्पा वगळता बाकीच्या काहीच ऐतिहासिक वास्तू दाखवता आल्या नाही. पुन्हा एकदा एका वर्षानंतर मला संधी मिळाली, मात्र हा प्रवास जरा वेगळा होता. मार्ग वेगळे होते, रस्ते वेगळे होते, किंबहुना विचारधारा पण आमची वेगळी होती. 6:30च्या दरम्यान आपण नेरळ स्टेशन गाठला. आता याच्या अगोदर आपण विकटगडला ऑलरेडी ब्लॉग बनवला होता. जवळजवळ 1 वर्ष झाला असेल. साडेसातच्या सुमारास पायथ्याचं फणसवाडी गाव गाठलं. अजून आमची काही मंडळी येणारी बाकी होती. आज आम्ही दुर्गसेवक संघटना या ग्रुप सोबत आला होता. एरवीप्रमाणे मी कुठल्या ना कुठल्या तरी गडकिल्ल्यावरती भटकंती करीत असतो, पण आजची ही भटकंती नसून आपल्यासाठी एक मोहीम होती. मोहिमेचं उद्दिष्ट होतं रात्री गडावरती पहारा देणे आणि दिवसा कामाचा आढावा घेणे, जेणेकरून आपण दुसऱ्या वेळेस गडावर येणार त्यावेळी तो कामाचा आढावा आपण पूर्ण करू. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, पहारा नेमका कशासाठी? आता तर मोगल नाही, कुतुबशाही नाही, निजाम नाही, मग हा पहारा कशासाठी, कुठल्या लोकांसाठी? आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला खूप घाणेरडे प्रकार पाहायला मिळतात. तसेच महाराजांच्या गडकिल्ल्यावरती सुद्धा आपल्याला चित्र विचित्र असे प्रकार पाहायला मिळतात. दिवसापेक्षा रात्री गडकिल्ल्यावरती खूप जास्त प्रमाणात दारूच्या पार्ट्या होतात. अशा दारूच्या पार्ट्यांना आला घालण्यासाठी आपली मोहीम आहे. तर अशा प्रकारे आपला चालू झाला प्रवास. भाई कुठे चालला? आमची बऱ्यापैकी मंडळी आली होती. काही मंडळी 11:30च्या दरम्यान येणारी होती. रात्री 8:30च्या सुमारास प्रवासाला सुरुवात केली. रात्र भयान वाटत होती. आकाशात चंद्र प्रकाश पाडित होता. अंधारा वाटेमधून पायवाटा शोधणे थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण ग्रुपमध्ये माहितीदार मंडळी होती, त्याच्यामुळे प्रवास अधिक सुखदायक होणारा होता. प्रवासाला मस्त रंगतदार सुरुवात झालेली आहे आणि आता थकायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. घामाघूम झालंय. अजून प्रवास खूप बाकी आहे. चला करूया. नॉर्मल महाराजांचं नाव घेत घेत आपला थेंबे थेंबे पद्धतीने प्रवास चालू आहे. आपली काहीशी मंडळी मागे राहिलेली आहे. सो या अंधारामध्ये आपण सावकाश जाऊया आणि सावकाश येऊया.
तर प्रवास एकदम खास कडग्यांचा आहे, थकवा पण जास्त लागत आहे. आपण जंगलाच्या मध्यभागी आलो होतो. पायवाट घनदाट जंगलातून झाडाझुडपातून जाणारी तसेच चढणीच्या भागावरून जाणारी होती. त्याच्यामुळे थकवा जास्त प्रमाणामध्ये लागत होता. गडाच्या सर्वोच्च भागावरती जाण्यासाठी 2 तासाचा कालावधी लागणारा होता. प्रवास अजून खूप बाकी होता. आता अंगा खांद्यातून घाम फुटायला सुरुवात झाली. हवेतील गारवा बहुतेक आपल्यावरती नाराज असावा. वारा नावाचा प्रकार इथे माहीतच नव्हता. अधूनमधून प्राण्यांचे आवाज कानी पडत असत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. महाराजांच्या कृपेने सुखरूप वरती आलो. जय भवानी, जय शिवाजी. बरीचशी पायपीट केली. काताळाच्या पोटात गुफा दिसून आल्या. मुख्य वाटेवर महाराज तोफ घेऊन गडाचे रक्षण करीत आहेत. महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि काताल गुफेमध्ये आपण प्रवेश केला. अशा प्रकारे आपण येऊन पोचलो स्वामी समर्थांच्या गुफेमध्ये आणि तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांची भली मोठी प्रतिमा होती. आणि ही कातालात खोदलेली बऱ्यापैकी गुफा आहे. 2 साईडून आहे. या इथे पण आहे. मंदिर आहे. इथून आल्यानंतर सेम त्याच पद्धतीने अशी गुफा आहे. या इथे बघा महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा होते. सो बऱ्यापैकी प्रशस्त गुफा आहे. मुख्य गुफेमधून आपण बाहेर आलो. इथेच आपल्याला 5-6 लांबलचक चोर गुफा दिसून आल्या. पूर्वी आणीबाणीच्या वेळी सैन्याला लपवण्यासाठी ह्या गुफा तयार केल्या जात असत. आता मात्र ह्या गुफा अशाच कोरड्या पडल्या आहेत. आपण त्या गुफेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण अंधार पण जास्त होता आणि ऑलरेडी आपल्याला उशीर पण झाला होता. अजून आपल्याला रात्रभर गडावरती जागता पहारा द्यायचा होता. त्याच्यामुळे उशीर खूप झाला होता. त्याच्यामुळे गुफा अर्धवट सोडून दिल्या आणि परत एकदा आम्ही मार्गस्थ झालो. सो अशा प्रकारे आपण येऊन पोचलो पहिल्या प्रवेशद्वारापाशी. अंधार खूप आहे, त्याच्यामुळे काही दाखवू शकत नाही. सकाळ झाल्यावर नक्की दाखवेल. रात्री 12च्या सुमारास आपला गडाच्या माथ्यावर प्रवेश झाला. आता विचार केला इथे थोडा वेळ आराम करूया, पण लगेच आम्हाला माथेऱ्यांच्या वाटेतून काहीतरी हरकत होताना दिसून आली. तसे आम्ही सावध झालो. खऱ्या अर्थाने आता चालू झाला होता आमचा पहारा. आज आपल्याला गडावरती दारू पिणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा होता. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झाले होतो. क्षणाचा विलंब न लावता आम्ही मठाच्या दिशेने चाल करू लागलो, जेणेकरून जे कोणी गडावर येत असतील त्यांना आम्ही वाटेतच अडवू, असा आमचा प्लॅन होता. पहारा जरा चॅलेंजिंग होता, कारण की आता आम्हाला आमच्या टॉर्च बंद कराव्या लागल्या होत्या. अशा बयान तालुक्यामध्ये मठाच्या दिशेने जाणे एकदम आव्हानात्मक होतं. त्या आव्हानाला आम्ही स्वीकारलं आणि मठाच्या दिशेने प्रस्थान केलं.
जसे आम्ही पुढे जात होतो तसं ती लोक पण गडाच्या दिशेने येत होती. आम्ही सर्वांनी आमच्या टॉर्च बंद केल्या होत्या, जेणेकरून येणाऱ्या मंडळीला वाटावं गडावर कोणीच नाही. आम्ही बराच वेळ त्यांच्यावरती नजर ठेवून होतो. तर त्यांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला समजले ते कोणी हौशी ट्रेकर्स नसून एक रेस्क्यू टीम होती. वरती बैल अडकला होता, त्याला रेस्क्यू करण्यासाठी ती टीम आली होती. तेव्हा कुठे आम्ही सर्वांनी मोकळा श्वास घेतला, नाहीतर आपला पहारा एकदम कडकच होता. आता आपण आलो होतो पहारा देण्यासाठी, बट आम्हाला इकडे रेस्क्यू टीम भेटली. रेस्क्यू टीम कशासाठी आली होती? कारण की इथे एक बैल अडकलेला आहे. आम्हाला पण विश्वास पडत नव्हता. पण जेव्हा त्यांच्याशी आम्ही संवाद साधला तेव्हा आम्हाला समजलं की इथे बैल अडकलेला आहे. आता काही मंडळी गेले, लोणावळ्याची मंडळी होती, ते गेले रेस्क्यू करण्यासाठी. बट रात्री शक्य नाही, ते सकाळ सूर्य उदय होण्याच्या आत त्या बैलाला रेस्क्यू करणार आहे. तो अशा प्रकारे चालू झाली आमची जेवणाची तयारी. आणि काही मंडळी जेवणाच्या अगोदर खायला लागलेले आहेत. असो, भूक लागते, सर्वांचं पोट आहे. आता इकडे फोकस इथे करा. थोड्या वेळात आपण इकडे विश्रांती करू, जेवण वगैरे करू आणि नंतर आपला पहारा पुन्हा आपण भक्कम करूया. रात्री 1:30च्या सुमारास गरमागरम जेवण तयार झाला होता. तोवर आमची अर्धी टीम सुद्धा आली होती. मस्त गरमागरम सर्वजण पोटभर जेवले. जेवल्यानंतर काही मंडळींनी थोडीशी विश्रांती केली आणि अर्धी टीम निघाली पुन्हा पहारा देण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून याचा पहिला भाग मी इथेच थांबवतो. भेटूया लवकरच या मोहिमेच्या दुसऱ्या भागामध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.